नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा KDM किचनच्या नवीन व्हिडिओमध्ये। सो आज मी बनवणार आहे वडापाव, थोडी वेगळी पद्धत वापरणार आहे। क्रिस्पी वडापाव मी आज बनवणार आहे। वडापाव बरोबरच दोन वेगळ्या चटण्या मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तळलेल्या मिरच्या मी बनवणार आहे। त्याचा जो चुरा आहे जो सर्व केला जातो वडापाव बरोबर, तो चुरा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आणि सगळ्यात शेवटी वडापाव सर्व करायच्या 3 वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे। ॲक्च्युअली ना मी आज सगळंच दाखवणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आपण स्टार्ट करतोय बेसनाचं बॅटर कसं बनवायचं त्यापासून। तर चला मग स्टार्ट करूया। हे बेसन बॅटर बनवण्यासाठी मी घेतोय 1 बाउल किंवा 3 कप फाईन बेसन। वडा क्रिस्पी होण्यासाठी त्यात आपल्याला 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे। आता याच्यामध्ये मी ॲड करतोय 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून बेकिंग सोडा आणि चवीपुरतं मीठ। आता याला आपल्याला ना चांगलं स्टर करत मिक्स करून घ्यायचं आहे। हे एकदा सगळं चांगलं मिक्स झालं की त्यात थोडं थोडं पाणी ॲड करत स्टर करत राहायचं आहे। एक लक्षात घ्या, पाणी आपल्याला एकदमच ॲड करायचं नाही आहे, थोडं थोडंच ॲड करत त्याला स्टर करत आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। ही बघू शकता तुम्ही, अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे। आता तुम्ही बघितलं बेसनचं बॅटर कसं तयार करायचं ते आपण बघितलं। त्याला आता आपण आहे ना 30 मिनिटसाठी बाजूला ठेवले, रेस्ट दिली आहे त्याला। ही रेस्ट द्यायची प्रोसेस फार महत्त्वाची आहे। जर तुमचा वडा तुम्हाला क्रिस्पी बनवायचा असेल तर ही प्रोसेस अजिबात स्किप करू नका। आता बॅटर बनवताना तुम्ही बघितलं की मी पाणी थोडं थोडं टाकलं आणि त्याला कंटिन्युअस स्टर केलं। गुठळ्या न होण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी थोडं थोडं पाणी टाका, त्याला कंटिन्युअस स्टर करा। बॅटर आपलं आहे ना आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे। त्याला जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि त्याला जास्त थिक पण नाही बनवायचं। आता ही कन्सिस्टन्सी एकदा अचीव झाली बनवताना तर तरीसुद्धा 2 ते 4 मिनटं त्याला पुन्हा आपल्याला स्टर करत राहायचं आहे। याने काय होतं, त्याच्यामध्ये एअर इन्सर्ट होते आणि आपला वडा क्रिस्पी होण्यासाठी ही प्रोसेससुद्धा फार महत्त्वाची आहे। आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपण बघणार आहे की जे आपण बटाट्याची भाजी बनवतो त्याच्यामध्ये एक आपण वाटण टाकतो। ते वाटण कसं बनवायचं ते बघूयात, चला स्टार्ट करूया। ह्या वाटणासाठी आपल्याला घ्यायच्या 4 ते 5 मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि चवीपुरतं मीठ। आता खलबत्ता वापरून आपल्याला बनवायचे वाटण, शक्य तेवढं बारीक कुटून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, आपलं वाटण आता रेडी झालंय। बटाट्याची भाजी म्हणजेच वड्याचं जे स्टफिंग आहे त्याला लागणारं जे वाटण आहे त्याची प्रोसेस आत्ताच आपण बघितली। त्याच्यासाठी मिरच्या किती टाकायच्या, अजून काही इन्ग्रेडियंट्स लागतात, ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवली ऑलरेडी। आता ॲक्च्युअलमध्ये बटाट्याची भाजी कशी बनवायची, हे वाटण त्याच्यामध्ये कसं ॲड करायचं, केव्हा ॲड करायचं, ती प्रोसेस आपण बघूयात। वड्याचं स्टफिंग बनवण्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवली आहे। आता त्यात ॲड करतोय 2 ते 3 टेबलस्पून ऑइल। तेलात आपल्याला टाकायचे 1/4 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून हिंग, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि आपण जे बनवलेलं वाटण होतं ना ते आपल्याला ॲड करायचं। आता याला क्विकली स्टर करत फ्राय करून घ्यायचे। आता मोहरी थोडी तडतडली आणि जिरं थोडं फुललं की त्यात ॲड करायची आहे 1/2 टीस्पून हळद, चवीपुरतं मीठ आणि 1/2 टीस्पून गरम मसाला। आता स्टर करत हे सगळे मसाले आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे। मसाले एकदा परतले की त्यात 8 ते 10 उकडलेले आणि चांगले स्मॅश केलेले बटाटे आपल्याला ॲड करायचे आणि ह्या मसाल्यांमध्ये ह्या बटाट्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचे। उलटण्याने त्यांना स्टर करत पुन्हा स्मॅश करून घ्यायचे। चांगलं एकजीव करण्यासाठी आणि बटाट्याच्या गुठळ्या फोडण्यासाठी असं स्मॅशरने तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता। आता यात आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचे आणि एकदम फ्रेश कापलेली कोथिंबीर सुद्धा ॲड करायची आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून स्टर करून ह्याला 2 ते 3 मिनटं कुक करून घ्यायचं। आता आपली बटाट्याची भाजी म्हणजेच वड्याचं स्टफिंग रेडी झाले। आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून थंड होण्यासाठी याला थोडा वेळ बाजूला ठेवूया। वडा कसा पाहिजे माहिती आहे का, बाहेरनं मस्त क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट। तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे बटाटा, उकडलेला बटाटा स्मॅश नीट करून घेणं। आता पुढच्या प्रोसेसमध्ये जे आपण बेसनाचं बॅटर बनवलं होतं त्याचा चुरा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। यातला अर्धा चुरा मी वापरणार आहे एक क्रिस्पी चटणी बनवण्यासाठी जी वडापाव बरोबर सर्व केली जाते आणि उरलेला अर्धा चुरा वडापाव सर्व करताना त्याच्याबरोबर तो कसा सर्व करायचा तो चुरा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। कढई गॅसवर घेतली मी, त्यात सफिशियंट तेल घेतले। आपलं बॅटर
परत थोडंसं जरा स्टर करून घ्यायचंय आणि हाताच्या बोटांनी किंवा आपला जो स्टरर आहे त्यानेच हे बॅटर गरम तेलामध्ये असं स्प्रेड करत टाकायचंय। गॅस लो और मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे म्हणजे आपला चुरा जळणार नाही। चुरा फ्राय झाला की झाऱ्याने चांगलं तेल निथळून एका मोठ्या जाळीमध्ये त्याला काढून घ्यायचंय म्हणजे उरलं सुटलेलं तेल सुद्धा निथळून जाईल। आता लसणाच्या साल न काढलेल्या 8 ते 10 पाकळ्या घेतल्यात मी। टूथपिकने ना त्यांना असं होल्स करून घ्यायचंय म्हणजे ते फ्राय करताना तडतडत नाही। आता या पाकळ्या झाऱ्यावर घेऊन त्यांना तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या। लसूण चांगला फ्राय झाला की तेल चांगलं निथळून एका बाउलमध्ये या लसणांना काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवतोय। आता मिक्सरच्या भांड्यात आपला अर्धा चुरा घेतलाय, त्यात फ्राय केलेला लसूण ॲड करतोय, चवीपुरतं मीठ टाकतोय, पाव वाटी पांढरे तीळ ॲड केलेत, अर्धा बाउल भाजलेले शेंगदाणे ॲड करायचे आणि 3 टेबलस्पून लाल तिखट पावडर ॲड करायची आहे। आता या सगळ्याला मिक्सरमधून एकदम रफली म्हणजेच ओबडधोबड आपल्याला बारीक करून घ्यायचं। ह्याला जास्त बारीक करायचं नाहीये, तर ही बघा ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे। आपली पहिली चटणी जी क्रिस्पी चटणी आहे ती आपण रेडी केली, तुम्ही त्याची प्रोसेस बघितली। बऱ्याच ठिकाणी तुम्ही एक नोटीस केलं असेल की पावामध्ये एक हिरवी चटणी लावली जाते। ही हिरवी चटणी आहे ना ऑप्शनल असते, काहींना आवडते काहींना आवडत नाही, पण ज्यांना ही चटणी आवडते त्यांच्यासाठी मी आज ही प्रोसेस दाखवणार आहे। तर चला बघूयात ही हिरवी चटणी कशी बनवतात ते। आता मिक्सरच्या भांड्यात थोडी फ्रेश कापलेली कोथिंबीर घ्यायची आहे, त्यात 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकतोय, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ ॲड करून मिक्सरच्या मदतीने याची फाईन पेस्ट बनवायची। ही प्रोसेस करताना मध्ये तुम्ही एकदा थोडंसं पाणी ॲड करायचे म्हणजे वाटायला सोपं जातं। आता आपली पेस्ट वाटून रेडी झाली आहे आणि ही बघा अशी कन्सिस्टन्सी याला यायला हवी। मिरच्या परफेक्ट तळण्यासाठी त्यांना मध्ये अशी चीर पाडायची। आता ह्या मिरच्या झाऱ्यावर घेऊन तेलामध्ये डीप करून चांगल्या फ्राय करून घ्यायच्या। फ्राय झाल्या की तेल चांगलं निथळून ह्या मिरच्या आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। त्यावर थोडंसं मीठ टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। आता आपल्या झणझणीत खरपूस तळलेल्या मिरच्या रेडी झाल्या। वडापावला अकम्प्लिशमेंट देणाऱ्या दोन्ही चटण्या रेडी झाल्या, तळलेल्या मिरच्या रेडी केल्या, चुरा रेडी झालाय, बटाट्याची जी भाजी किंवा वड्याचं जे स्टफिंग आहे ती भाजी आपण बाजूला 30 to 45 मिनिट झाले, तिला मस्त रेस्ट मिळाली आहे। आता त्या भाजीचे आपल्याला बनवायचे ॲक्च्युली वडे, त्यांना शेप कसा द्यायचा त्याची प्रोसेस बघूया आणि नंतर त्यांना फ्राय कसं करायचं त्याची प्रोसेससुद्धा आपण ह्याच सेगमेंटमध्ये बघतोय। तर चला मग स्टार्ट करूया। आपली थंड झालेली बटाट्याची भाजी म्हणजे स्टफिंग अशी थोडी हातावर घेऊन त्याचे आपल्याला मीडियम साईजचे गोळे बनवायचे। आता हे गोळे एका प्लेटमध्ये ठेवायचे। सगळ्या भाजीचे असे साधारणतः 7 ते 8 गोळे आपल्याला बनवून घ्यायचे। आता एक एक गोळा असा हातावर घेऊन दुसऱ्या हाताने हळूहळू प्रेस करत त्यांना फ्लॅट करून त्यांना एक शेप द्यायचा आहे। सगळ्या गोळ्यांना असा छान फ्लॅट शेप देऊन प्लेटमध्ये मस्त अरेंज करून घ्यायचे। आता गॅस हाय फ्लेमवर करून कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे। आता गॅस मीडियम फ्लेमवर करायचा आहे। आता एक एक फ्लॅट वडा उचलून त्याला बेसनाच्या बॅटरमध्ये चांगलं डीप करून घ्यायचे। एक्सेस बॅटर थोडं निथळून घ्यायचे आणि त्यासाठी वड्यावर हळूच अंगठा फिरवायचा आहे। आता एक एक करून हा वडा गरम तेलात सोडायचा आणि फ्राय करून घ्यायचा आहे। ही प्रोसेस जर तुम्हाला अवघड जात असेल किंवा तुमच्यासाठी नवीन असेल तर ॲट अ टाइम फक्त 2-2 वडेच फ्राय करून घ्या। वड्यांनी मस्त शेप घेतला, थोडे फ्राय झाले की त्यांना आलटत पलटत चांगलं फ्राय करून घ्यायचे। सगळ्या साईडने त्यांना फ्राय करायचे। वडे गोल्डन ब्राऊन झाले की त्यांना झाऱ्याने उचलून चांगलं तेल निथळून घ्यायचे आणि एका जाळीत ट्रान्सफर करायचे। अशाच प्रकारे आपण सगळे वडे फ्राय करून घ्यायचे। झाऱ्याने सगळ्या वड्यांना जाळीत काढून घ्यायचे। आपले एकदम भारी कुरकुरीत क्रिस्पी वडे आता तयार झालेत। आपले परफेक्ट आणि क्रिस्पी वडे रेडी झालेत। प्रोसेस तुम्ही बघितली। आपण सुरुवातीला काय केलं, गोल वडे बनवले आणि नंतर त्यांना फ्लॅट केलं। मला फ्लॅट वडे आवडतात म्हणून मी त्यांना फ्लॅट केले। तुम्हाला जर गोल वडे आवडत असतील तर ते गोल वडे डायरेक्ट तुम्ही बेसन बॅटरमध्ये डीप करा आणि त्यांना फ्राय करा। सेकंड पार्ट काय आहे महत्त्वाचा पार्ट, की जेव्हा आपण बेसन बॅटरमध्ये वडे डीप करतो त्यावेळेस जे एक्सेस बॅटर असतं वड्याला तर ते निथळून देऊ द्या किंवा बोटाने काढून घ्या। जर तुम्ही ते बॅटर तसंच ठेवलं तर वड्याचं जे कवर आहे ते थिक बनणार आहे, त्याला एक पिठाळाशी चव येणार आहे, त्याचा क्रिस्पीनेस कमी होणार आहे। सो एक्सेस बॅटर काढून घेणं फार महत्त्वाचं आहे। सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, तेल जेव्हा आपण कढईमध्ये गॅसवर ठेवतो त्यावेळेस गॅस हाय फ्लेमवर ठेवा।
तेलाला कडकडीत गरम होऊ द्या। एकदा तेल कडकडीत गरम झालं की गॅस आपल्याला करायचा आहे लो किंवा मीडियम फ्लेमवर आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत आणि त्यांना हळूहळू तळून घ्यायचं आहे। या प्रोसेसने सुद्धा वडे क्रिस्पी होतात आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे वडे तेल कमी ॲब्सॉर्ब करतात। सो वडे आपले क्रिस्पी होणार आहेत, कमी तेलकट होणार आहेत। तर ही प्रोसेस तुम्ही फॉलो केली तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की वडापाव वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या आवडीनिवडींसाठी सर्व कसा करायचा। तर चला बघूयात सर्विंग प्रोसेस। एकदम डेलिशियस आणि क्रिस्पी वडापाव आपला तयार झाला आहे। त्याची प्रोसेस किती सिंपल आहे, इझी आहे हे तुम्ही बघितलं आहे। ही एवढी सोपी पद्धत वापरून तुम्ही हा वडापाव घरी नक्की ट्राय करा आणि घरी जर ट्राय कराल तर तुमचे एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जे नेहमी विसरता तुम्ही सगळे यावेळेस विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन हिट करा, आमचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील। तर भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।